जय महाराष्ट्र मंडळी. प्रेमात आडसर ठरत होता नवरा, पत्नीने असा काढला काटा, पण गुगल पे मुळे झाला भांडाफोड. मंडळी, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आणि पनवेल म्हणजेच रायगड येथे रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची हत्या 1 जानेवारी रोजी करण्यात आली होती. या हत्येचं मुख्य कारण हे उलगडलं नव्हतं, परंतु या हत्येचं मुख्य कारण काय आहे हे गुगल पे वरून केलेल्या 24 रुपयांच्या पेमेंटमुळे समजलं. विजय चव्हाण हे मूळचे अमळनेर गावचे होते, तर ते पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते घणसोली येथे राहत होते, परंतु 31 डिसेंबरच्या रात्री असं त्यांच्यासोबत काय झालं की त्यांचा मृतदेह हा घणसोली रेल्वे मार्गावर पडलेला होता. चला तर पाहूया अवघ्या 24 रुपयांच्या गुगल पेचं पेमेंट करून हत्येचा सुगावा कसा लागला. या हत्येमध्ये सूत्रधार कोण आहे आणि विजय चव्हाण यांची हत्या का करण्यात आली. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत होते, तर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे भूषण ब्रह्मणे यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामे भाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय यांच्या सोबत 31st पार्टीचे नियोजन केले. त्यानुसार सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. विजय चव्हाण मद्याच्या नशेत गेल्यानंतर ब्राह्मणेने तिथे येऊन रात्री 11:30च्या सुमारास गळा दाबून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी 1 जानेवारी रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला. या दरम्यान ब्राह्मणे आणि त्याची पत्नी पूजा रेल्वे ट्रॅकच्या शेजारी तब्बल 4 तास थांबले. सकाळी घणसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकण्यात आला होता. मोटरमनच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवली आणि रेल्वे व वाशी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे मारेकऱ्यांचा तपास सुरू झाला. विजय चव्हाण यांची हत्या झाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. तपासासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. 5 दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी अखेर मारेकरी शोधले. विजय चव्हाण यांच्या गुगल पे वरून अंडा भुर्जी हातगाडीवर 24 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाण सोबत त्याचा मेहुणा असल्याचे दिसून आले होते. त्याचा मेहुणा व पत्नीचा मामी भाऊ याने दारू पाजली. पिल्यानंतर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावरून मेहुण्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांना केला. विजय चव्हाण यांच्या पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर भूषण ब्रह्मणे यांनी त्यांच्या भावासोबत मिळून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले. आरोपीमध्ये पूजा चव्हाण, भूषण ब्रह्मणे वय 29, प्रकाश चव्हाण वय 23 आणि प्रवीण पाटील वय 21 यांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व आरोपींना अटक केलेली आहे. याबरोबरच प्रकाश आणि चव्हाण यांची पत्नी पूजा यांच्यासोबत फोनवरून वारंवार संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यानंतर प्रकाश राहत असलेल्या द्रोणगिरी येथील इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रकाश रात्री 1:30 वाजताच्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे दिसले. पोलिसांनी पत्नी पूजा चव्हाणची चौकशी करून हत्येमागचा उद्देशही जाणून घेतला. पत्नीने सांगितले की चव्हाण यांच्या व्यसनाधीनतेला ती कंटाळली होती. तसेच ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडेही जात होते. तसेच जवळीक साधत असताना ते कधी कधी हिंसक होऊन मारहाण करत असेही दावा पत्नीने केला. ही बाब प्रियकर ब्राह्मणेला सांगितल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांना संपवण्याचा घाट घातला. तर मंडळी, आज कोणत्याही प्रकारची हत्या केली तरी पोलिसांना त्याचा सुगावा लागतोच. तर मंडळी, अशाच प्रकारच्या क्राईम स्टोऱ्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी तुम्ही आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.